किमान सॉरी म्हणण्याची पद्धत असते. सॉरी. इट्स ओके. कुठे चाललं? म्हणजे ते आपलं प्रिन्सिपलची कॅबिन कुठे आहे? मगासपासून शोधतोय मी, सापडत नाही. मी प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्येच चालली आहे. तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. तुम्ही पण तिकडेच चाललंय? मी आता तेच म्हणाले ना. माझं काम आहे तिकडे. मग तुमचं पण काम आहे, माझं पण काम आहे. या. चला. नाही काय माहिती का, हा जो कॉलेजचा एवढा मोठा डोलारा आम्ही उभा केलाय, तो विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या कमी फी मध्ये कसा चालवायचा आम्ही? हा, त्यामुळे आम्हाला डोनेशन घेण्याशिवाय पर्याय नसतो. या या नाही, मी तुमची काही मदत करू शकत नाही ह्या बाबतीत. ओके ओके. येस. अरे या. हॅलो सर. या विजय सर, या प्लीज. थँक्यू सर. सर, माझ्यासाठी तुम्ही पुस्तकं काढणार होतात. हां, लायब्ररीमध्ये सांगितलंय मी, जाताना कलेक्ट करा. ओके. बाय द वे, हे विजय सर आपले नवीन स्पोर्ट्स टीचर आहेत. हॅलो. आणि या मोहिनी मॅडम अच्छा. आपल्या कॉलेजमध्ये मराठीच्या लेक्चरर आहेत. नाईस मीटिंग. सेम हिअर. अच्छा. बसा बसा. तुम्हाला दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळालाय कबड्डीसाठी. हो सर. खरं तर आजच्या मुलांना सगळ्या क्रिकेटमध्ये, टेनिसमध्ये, फुटबॉलमध्ये इंटरेस्ट असतो. असं असताना तुम्ही कबड्डीसारख्या खेळात इंटरेस्ट घेतलात. काय आहे सर, आपण नेहमी आपल्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कबड्डीसुद्धा आपल्याच मातीतला खेळ आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या खेळाचं महत्त्वसुद्धा आपल्या आजच्या मुलामुलींमध्ये वाढावं, त्यांच्यात इंटरेस्ट डेव्हलप व्हावा. हा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. नक्की नक्की. वेलकम टू अवर कॉलेज. थँक्यू सर. ये शोधे मागताय बाय. ओ प्रिया, ओ प्रिया प्रिया, तुमसा नहीं कोई प्रिया. प्रिया, आज तो तुझे मेरा प्यार कबूल करना ही पड़ेगा. लेकिन मैं तुमसे प्यार नहीं करती. बऱ्या बोलाने हाथ सोड माझा, नाही तर. अच्छा लगता अगर ये हाथ प्यार से उठ जाता बाहों में लेने के लिए, लेकिन अफसोस प्यार के बदले में इतनी नफरत. या खुदा. भाई तुम खाली हमको बोल दो ना भाई, साली लौंडी को उठा लेता हूँ. नहीं रे सलमान भाई, जबरदस्ती का मामला होता ना तो अब तक अनवर भाई सुहागरात बना लेता. बरोबर बोला. काय ग मयुरी, स्पोर्ट्स साठी कोणी नवीन टीचर आलेत का कॉलेजमध्ये? नाही, मला नाही माहित. मी तर लेक्चर मध्ये होते ना. आणि मला कसं माहिती असेल? गावच्या सगळ्या उठ्या टेवी तूच करत असतोस ना. तुला नाही माहित? अरे प्रतीक, आज पुन्हा त्या अनवरने प्रियाला छेडलाय, तू चल लवकर. प्रतीक, तू का त्यांच्यामध्ये पडतोस? का ग, आपल्या मुली काय रस्त्यावर पडल्यात? हो ना. या अनवरच्या आता पूर्ण माझच उतरवतो. चला रे. प्रतीक, आज फैसला हो जाएगा. तू हाँ बोलते की ना बोलना. ए बोरी बंदर, ए बऱ्या बोल्याने हात सोडतोयस तिचा की दाऊ तुला मराठ्याचा हिसका? ए तुला आमच्यामध्ये पडायची गरज नाहीये. मी पडतो का तुझ्या मॅटर मध्ये? ए बघे, हा प्रश्न तुझ्या माझ्या भांडण्याचा नाही, एका मुलीच्या आबरूचा आहे, कळलं ना? आणि परस्त्रीला माते समान मानणाऱ्या शिवछत्रपतीची औलाद आहोत आम्ही. हात सोड तिचा, चाल. हात सोड. नाही सोडत. काय करणार? ए घ्या रे याला. तू या माकडांच्या जीवावर उठतोयस? ए घबरे. ए प्रतीक, हा आमचा आपसचा मामला आहे. तुला मध्ये पडायची गरज नाहीये, कळलं? आणि अनवर, ही आमच्या बहुजन विद्यार्थी संघटनेची सभासद आहे. पुन्हा हिच्या वाटेला गेलास ना, पाय तोडून हातात दे. काय चाललंय तुमचं? गुंडगिरी करायला कॉलेजमध्ये येता? ह्यासाठी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कॉलेजमध्ये पाठवलं? अभ्यास करायचं सोडून भाईगिरी करताय. जी काही गुंडगिरी करायची असेल, भाईगिरी करायची असेल ना, ती कॉलेजच्या आवाराच्या बाहेर. ह्यापुढे जर का तुम्हाला कॉलेजमध्ये हे असले धंदे करताना मी बघितलं ना, तर रस्टिकेट करीन. दिस इज माय फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. समजलं? येस सर. चला. चल. प्रतीक, तुला कोण सांगतो नेहमी नेहमी उठाठेवी करायला? तुला काय झालं असतं म्हणजे? अगं ए वेडाबाई,
अगं तू असताना मला काही होईलच कसं. हो का? हो. म्हणजे तुझ्या रक्षणासाठी मला ढाल आणि तलवारच हातात घ्यावी लागेल. त्यासाठी ढाल तलवार कशाला? तू फक्त आपल्या निर्णयाचा एक कटाक्ष जरी टाकलास ना, पुरे झालं. समोर चाती तेच खाल्लास. हे बघ, तू विषय उगाच दुसरीकडे नेऊ नकोस. आणि कोणाची बाजू घेत होतास रे तू? त्या प्रियाची? हो. तुला माहितीये ना सिद्धार्थ काय म्हणाला ते? त्याच्या बापाचं काय जातं का फुकटचे शायनिंग मारायला? आणि तू बघितलंस ना, मी जर तिथे वेळेवर पोहोचलो नसतो ना, काय हालत झाली होती प्रियाची रडून रडून. अगदी आवाज नव्हता निघत. ते सगळं ठीक आहे. तुला माहितीये ना तो अनवर गुंड प्रवृत्तीचा आहे ते. आणि त्याच्या नादाला लागणं म्हणजे उगाच स्वतःवर आपत्ती ओढवून घेण्यासारखे रे. तरी नशीब ते प्रिन्सिपल सर वेळेवर आले, नाहीतर मग मला तुला पाहिला ना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं असतं. हो का? तुला काय म्हणायचं? मी हातात बांगड्या भरलाय. एकाला 2 ठेवून देण्याचा जिगर ठेवतो आपण. नाहीतर त्या अनवरला पाहायला जावं लागलं असतं अनवरच्या घरच्यांना हॉस्पिटलमध्ये. आणि मग मला तुला भेटायला पोलीस स्टेशन मध्ये. अरे हे बघ इकडेच आहेत. हो ना. हे तू बरोबर नाही केलंस. गलती अनवर की थी. मग तू प्रतीकवर का राग काढलास? तू जरा गप्प बसा. नाही सिद्धार्थ, फातिमा बोलते ते अगदी बरोबर बोलते. प्रतीक जर वेळेवर आला नसता तर माझं काय झालं असतं? काही झालं नसता. तो प्रत्येक फुकटचा भाव खाऊन गेलाय. त्याला काय वाटतं या कॉलेजचा तारणहार तोच आहे, तो शेर आणि आम्ही काय पाव शेर. इतना टेंशन लेने की कोई जरूरत नहीं. ऐसा कुछ नहीं होने वाला. अरे प्रेम करतो तो तिच्यावर. हे असं आपण नाही प्रेम करत. प्यार करती है ना तू मुझसे? ऑफ कोर्स. तुम्ही कोई शक? पण हे असं का विचारलंस तू मला? मग मला सांग, मी कधी तुझ्यावर जबरदस्ती केली माझ्यावर प्रेम कर म्हणून? नाही ना. प्यार दोनों तरफ से होना चाहिए. एक तर्फी प्रेमाचा शेवट नेहमी वाईटच होतो. ओ प्रिया, मैंने तुझे दिल दिया. कहाँ हो मेरी प्रिया? टेंशन मत लेना भाई. हाँ? एक प्रिया गई तो क्या हुआ, दूसरी ढूंढ लेंगे ना. लड़कियों की क्या कमी है क्या हमारे कॉलेज में भाई? भाई अरे एक ढूंढो ना, 50 मिल जाएंगी. 50 लोणचा घालू काय? हा? आपल्याला फक्त प्रिया पाहिजे. प्रिया. भाई एक काम करते हैं ना, आज रात को प्रिया को उठा लेते हैं, फिर तुम फट से उससे निकाह कर लेना और जट से सुहागरात मना लेना. साला प्यार का झंझट ही खत्म. सही बोलता है ये सही बोलता है. ए बंद कर बकवास. प्रिया मेरा प्यार है और उसको हासिल करके ही रहूंगा. तुम मेरी बात सुनो. कॉलेज का इलेक्शन नजदीक आ रहा है. तुम्ही सगळ्यांनी माझा प्रचार जोरात करा. जोरात. आपण किस पार्टी को वोट मिलना चाहिए. जरूर मिलेगा, मिलेगा. एक बार मला जीएस होऊन द्या रे. हा बघा, प्रिया कशी धावत पळत आपल्याकडे येते. काय विजय सर, तुम्ही स्टाफ रूम मध्ये चहा प्यायला नव्हतात नाही, मी प्रिन्सिपल सरांना भेटायला गेलो होतो. का? काय झालं? काही नाही, असंच. काय कसं नाही, काहीतरी झालंय खास. अहो माणसाचा चेहरा वाचण्यात मी बराच माहिर आहे, पण तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू. चला हो. नाही हो, तसं नाही. ॲक्च्युली मी त्यांना कबड्डीचं महत्त्व सांगायला गेलो होतो. त्यांना म्हटलं कबड्डी हा खेळ आपण कॉलेजमध्ये इंट्रोड्यूस करूया काय. पण त्यांचं म्हणणं आहे की टेनिस आणि क्रिकेटलाच तुम्ही प्राधान्य द्या, कारण त्याच खेळांमध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट आहे, म्हणून त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतील. मला कळत नाही की हा खेळ मी कसा इंट्रोड्यूस करू, कोणाला सांगू. नाहीतरी त्यांची मुलगी सोडून ते कोणाचं ऐकतात? कोण मुलगी? म्हणजे तुम्हाला अजून माहित नाही? नाही. अहो त्या आपल्या मराठीच्या टीचर नाहीत का, मोहिनी टीचर. त्या देशमुख सरांची एकुलती एक लाडकी कन्या. मी काय म्हणतो सर, तुम्ही तिला पटवा. पटवा? पटवा म्हणजे तसं पटवा नाही हो. कबड्डीविषयी तिच्या वडिलांचे मन वळविण्यास राजी करा. म्हणजे तुमचं काम 100% झालंच म्हणून समजा. काय हो, चला येतो सर आम्ही. चला चला. तुला सांगते मोहिनी, ते विजय सर किती हँडसम आहेत ग. तो पाहताच बाला कलिजा खलास झाला. तू हे सगळं मला का सांगतेस? त्यापेक्षा त्यांना जाऊन सांग ना. हो ग, अगदी बरोबर बोललीस तू. आता मला जेव्हा ते भेटतील ना, तेव्हा मी त्यांना डायरेक्ट विचारणार आहे, हाय हँडसम, तुमचं लग्न झालंय का? हा, अगदी असंच विचारते. त्यानं काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे?
त्यांचं लग्न झालं नसेल ना तर मी बोल्यावर बाशिंग बांधून उभीच आहे. त्यांच्या गळ्यात वरमाळा घालणार आणि लग्न करून मोकळी होणार. आणि त्यांचं लग्न झालं असेल तर मी त्यांची दुसरी बायको व्हायला तयार आहे. तू म्हणजे ना कार्टून आहेस. काय सर, बायकोशी भांडून निघालात का घरातून? अहो माझं लग्न झालेलं नाहीये मिस. शिल्पा, पण तुमच्यासाठी नुसती शिल्पी. ठीक आहे, लक्षात आलं तर बोलेन मिस डिम्पी. डिम्पी नाही, शिल्पी. तेच ते. पण तुमचा चेहरा का असा सुटकी झालाय? काही प्रॉब्लेम आहे का? सर, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा हा. तुम्हाला मदत करायला खूप आवडेल हे बघा, मला. तुमचं बडबडून झालं असेल तर मला चार शब्द त्यांच्याशी बोलायचे. बोलू का? त्यांच्याशी बोलायचे. मोहिनी, तुझ्याशी 4 शब्द बोलायचेत मिस्टर विजयना. तुमचं चालू द्या, माझी लेक्चरला जायची वेळ झालीये. बाय मिस्टर विजय. बाय ग. बाय. तुम्हाला काही बोलायचं होतं का माझ्याशी? हां हो. मला लेक्चरला जायचंय म्हणून विचारलं. नाही 2 मिनिटं थांबा ना. मगाशीच मला कळलं की तुम्ही प्रिन्सिपल सरांच्या कन्या आहात म्हणून. वाईट वाटलं? हां ऐकून वाईट वाटलं का? नाही उलट आशेचा एक किरण मिळाला मला. काय आहे ते मुद्द्याचं बोला. हो, मुद्द्याचंच बोलतो. माझी अशी इच्छा आहे की कबड्डी हा अस्सल भारतीय खेळ, या खेळासाठी आपण आपल्या कॉलेजमधून तरुण मुलांना निवडायचं आणि त्यांना निवडल्यानंतर त्यांना प्रोत्साहित करायचं. प्रोत्साहित मी करेन आणि त्यांना अशा पद्धतीने ट्रेन करीन मॅडम की या खेळाद्वारे आपण आपल्या कॉलेजचं नाव राज्य पातळीवरती गाजवायचं. मी हमी देतो मॅडम तुम्हाला. आणि तशी हमी मी प्रिन्सिपल सरांना सुद्धा दिली, पण ते काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. मला लेक्चरला जायला उशीर होतोय. अहो थांबा ना, ऐका ना 2 मिनिटं. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही जर माझ्या वतीने त्यांच्याशी बोललात तर माझं काम 100% होईल. हे बघा मिस्टर विजय, कॉलेजच्या भल्याबुऱ्याचं जे काही आहे ना ते प्रिन्सिपल सर बघतात. मी त्यांची मुलगी असले तरी ते घरी. इथे मी साधी शिक्षिका आहे, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कामात मी ढवळाढवळ नाही करत. तुम्ही खूप चुकीच्या व्यक्तीकडे मदत मागायला आलात. मी तुम्हाला कुठलीच मदत नाही करू शकत. माझ्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवू नका प्लीज. बाय. काय मयुरी, यावर्षी प्रतिका जीएस होणार. मग काय बाबा, तुम्ही आम्हाला विसरणार. हे असं काय नाही आहे. जीएस तो होणार आहे, मी नाही. आणि मी काय म्हणते, जीएस होण्यासाठी त्याला अगोदर इलेक्शन तरी जिंकू दे. जिंकून दे, आपण इलेक्शन जिंकणार. 100% अनवर आणि सिद्धार्थ इलेक्शन मध्ये दणकून आपटणार. काय मग प्रतीक, इलेक्शन जिंकल्यावर पार्टी कुठे? पार्टी गोव्याला. वाव, अरे ऑफ मस्तच. कोर्स यार, गोवा बीच जाएंगे, एंजॉय करेंगे, पार्टी करेंगे. सलमान, हाँ भाई, कुछ लोग दिन में भी ख्वाब देखने लगे हैं. देखने दो ना भाई, ख्वाब भी तो है. इन्हें हमारी ताकत का अंदाजा नहीं. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. ए अनवर, तुझ्या या पालतू कुत्र्यांना घेऊन गुपचूप निघ. तेरी तो अबे तेरी तो कोई बीच में नहीं आएगा. प्रतीक थांब, प्रतीक. सोड मला. चल आपण सरांना बोलायचं. हाय, छोड़ मत भाई. मार भाई. काय चाललंय? हा काय रे, गुंड झालास का तू? हा, आणि तू काय रे? 2 मिनिटं लागतील तुमची इराक काढायला. तुमच्या आई वडिलांनी हे संदेश शिकायला पाठवलं तुम्हाला? एक ज्ञानपीठ आहे, गुंडगिरी शिकण्याची जागा नाही, लक्षात ठेवा. आणि अंगात जर इतकंच तरुण रक्त सरसळत असेल तर जा कुठल्या तरी विधायक कार्यात हातभार लावा, निदान देशाची प्रगती तरी होईल. गुंडांचे आदर्श ठेवण्यापेक्षा युगपुरुषांचे आदर्श ठेवा. आणि ते जर करणं जमत नसेल तर निदान आपल्या कॉलेजच्या इतक्या वर्षांचा नावलौकिक तरी धुळीस मिळू नका. कळलं काय? आता इथे दिवे लावून झाले असेल तर जा, क्लास सुरू झालाय, तिथे जाऊन पाक ज्ञानाचे दिवे लावता येत आहेत का? निघा आता.
माझं तोंड काय बघत बसला निघा. काय रे तुला कळत नाही काय? चल. पप्पा दूध आणलंय, दूध पिऊन घ्या. घेतो जरा वेळाने. जरा वेळाने नाही, माझ्या समोर प्यायचंय दूध. घेतो ग. प्या म्हटलं ना. अरे मी काय लहान आहे का माझ्यावर जबरदस्ती करायला? मी लहान असताना माझ्यावर जबरदस्ती करायचा ना तुम्ही, दूध पी म्हणून. हे बघ मोहिनी, तू लहान असतानाच तुझी आई गेली, त्याच्यानंतर तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. म्हणून मग कधी हट्टीपणा करायला लागलीस तर मग मला जबरदस्ती करायला लागायची. हा हो का? हा. पण आता तुम्ही हट्ट करता म्हणून मी जबरदस्ती करते. मी हट्टीपणा करतोय? अगं तुझे हट्ट पुरवण्यात हयात गेली माझी. मी हट्ट केला? मी काय हट्ट केला हो? हा, एक असेल तर सांगू ना. बर ठीक आहे, सांगाच तुम्ही आज मी काय हट्ट केलाय. खरं तर मला तुला डॉक्टर करायचं होतं. तुझ्या आईच्या नावाने तुला हॉस्पिटल काढून द्यायचं होतं. पण तुला व्हायचं होतं प्राध्यापिका, शिक्षिका. पुरवलं ना तुझा हट्ट मी? थांबवलं का मी तुला? माझ्या काही अटी, माझी काही तत्व लादली का तुझ्यावरती? हो, पण ज्या क्षेत्राची मला आवड आहे त्या क्षेत्रात जर मी करिअर केलं तर याच्यात चुकीचं काय आहे? मान्य आहे, मान्य आहे. हो पण पप्पा, आज तुम्ही एक चुकीचा निर्णय घेऊन खूप मोठी चूक केली. मी चुकीचा निर्णय घेतला? हो. कुठला आणि मला कसं माहित नाही? आज तुम्ही कॉलेजमध्ये कबड्डी या खेळाला परवानगी नाही दिली. हा, तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये, पण हे खरं आहे ना? हा, दिला मी नकार. हे बघ मोहिनी, काय माहितीये का, अगं कबड्डी खेळायला ना क्रिकेट, फुटबॉल सारखं फ्युचर नाही आपल्या देशात काही. त्यामुळे मग माझ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करूनच मी नकार दिलाय. त्यात माझं काही चुकलंय असं मला नाही वाटत. तुम्ही चुकीचेच आहात असं नाही म्हणत आहे मी, पण जशी पिढी बदलत जाते तसे तिचे विचारही बदलत जातात. आणि नव्या पिढीला आपले भारतीय संस्कार, लोककला, आपले खेळ याचं महत्त्व पटवून द्यायला हवं. मग आपणच आपल्या लोककला, आपले मैदानी खेळ नाही जपले ना तर ते कालांतराने लोप पावतील. आपण परकीय खेळांचा सन्मान करतो ना, तसं आपण आपल्या खेळांचा सुद्धा आदर करायला हवा. आता कबड्डी हा खेळ कसा आहे ना की तू बाई मला लेक्चर द्यायला सुरुवात नको करूस. त्याच्यापेक्षा मी त्या प्रोफेसर विजयना कबड्डी शिकवायला परवानगी देतो. ओके? गुड. आता दूध प्या. पितो. मैं कम इन सर? या. बसा बसा. तुम्ही मला बोलवलं सर? मी तुमच्या कबड्डी खेळायला परवानगी देतो. थँक्यू सो व्हेरी मच सर. ओके. हो, पण म्हणून इतर खेळांकडे दुर्लक्ष करू नका. नाही होणार सर. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही परवानगी मागण्याकरता दुसऱ्या कोणाची तरी ढाल पुढे करायची गरज नव्हती. काय म्हणजे जसं मोहिनीने मला या कबड्डी खेळाचं महत्त्व पटवून दिलं, तसं जर का तुम्ही दिलं असतं तर मी तुम्हाला परवानगी दिली असती. ॲक्च्युली सर, त्या दिवशी मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होतो, पण समाव तुमच्याकडे वेळ नव्हता आणि मलाही कळत नव्हतं की आता कसं कन्व्हिन्स करू. म्हणून मग मोहिनी मॅडमला सांगितलं. सॉरी फॉर दॅट सर. ओके, आता परवानगी दिली ना, कामाला लागा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो व्हेरी मच सर. वन थिंग आय अश्युअर यू सर, हा खेळ तुम्हाला आवडायला लागेल. येतो. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. हाय. काय सर, आज खूप खुश दिसताय. आहेच. न्यूजच तशी आहे माझ्याकडे. ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज म्हणजे आज माझं हार्ट ब्रेक होणार की काय? अहो, आता माझ्या ब्रेकिंग न्यूजचा आणि तुमच्या हार्ट ब्रेकचा काय संबंध? काय संबंध म्हणजे काय? तुमचं लग्न ठरलंय कळल्यावर सगळ्या मुलींच्या हार्टचा चुरा होणारच ना. अरे वा, थँक्स. माझं लग्न ठरल्याची ब्रेकिंग न्यूज दिल्याबद्दल. अय्या, म्हणजे तुमचं लग्न ठरलं नाहीये? दॅट्स ग्रेट. हो शिल्पा मॅडम, सदा न कदा तुमचं आपलं लग्न. मी काय म्हणतो, लग्न या विषयावर तुम्ही PhD करा, नक्की डॉक्टरेट मिळवा. बरं, ते सगळं जाऊ दे. प्रिन्सिपल सरांनी मला कबड्डी हा खेळ शिकवायची फायनली परवानगी दिलेली आहे. अरे वा, अभिनंदन सर. आता बघाच, मी या खेळाद्वारे आपल्या कॉलेजचं नाव कसं झळकावत होते. आय कॅन टेल यू फ्रेंड्स, आय एम सो हॅपी. असो, पण ह्या क्षणाला मला सर्वप्रथम एका व्यक्तीचे आभार मानायचे आहेत मनापासून. कशाला तुम्ही जर थांबा ना, त्या व्यक्तीने माझ्यासाठी शब्द टाकला आणि माझं काम सहशक्य झालं. मोहिनी मॅडम,
थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यासाठी शब्द टाकलात आणि माझं काम सहज शक्य झालं. थँक्यू. या संडेला आपण पिक्चरला जाऊया. मला जेवढा टाइम स्पेंड करायला खूप आवडतं. अरे तुम्हाला काही कळलं का काय काय? त्या अनवरने पुन्हा प्रपोज केलं की काय तुला? ए श्रीकांत उगाच फालतू बंकस करायची नाही हा. सांगून ठेवते नाहीतर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. ओके ओके सॉरी सॉरी पुन्हा मी असं बोलणार नाही बस. पण काय ग मित्रांची चेष्टा मस्करी करणं आमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे आणि तो हक्क आम्ही गाजवणारच. ए जरा तुझी पोपटपंची बंद करशील ना तर आम्हाला कळेल तरी आणि कुठली महत्वाची बातमी आणली आहे ती. आणली नाहीये ऐकलीये. तेच ते सांग पटकन. तुम्हा सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. आपले ते विजय सर आहेत ना त्यांना प्रिन्सिपल सरांकडून परमिशन मिळाली आहे कबड्डीचा संघ तयार करायची. काय हे खरं आहे? हो खरंच प्रिया खूप चांगली न्यूज दिलीस तू मला. आता मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करता येईल. वडिलांचं स्वप्न. हो माझे वडील खूप चांगले कबड्डी खेळायचे पण एकदा एका अपघातात त्यांना आपला उजवा पाय कायमचा गमवावा लागला आणि त्यामुळे त्यांना हा खेळ अर्ध्यावर सोडावा लागला. त्यांचं स्वप्न होतं की मीही कबड्डी खेळावी. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याची मोठी संधी चालून आली मला. खरंच प्रिया मस्त न्यूज दिलीस तू. थँक्स. तुम्हाला माहितीये का विजय सर कबड्डीचे खूप मोठे चॅम्पियन आहेत बरं का. हो हो मी सुद्धा ऐकलंय. महाराष्ट्र शासनाचा दादोजी कोंडे पुरस्कार मिळाला ना त्यांना. सिद्धार्थ मी पण कबड्डी खेळणार. आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाहीये कारण कॉलेजचे इलेक्शन्स जवळ येत आहेत आणि आपले दोन्ही प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहेत. आपल्याला जोमाने तयारी करावी लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत कॉलेजचा जीएस सिद्धार्थच झाला पाहिजे. हा यार एकदा का मी जीएस झालो की बघा चुटकी सरशी कसे सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करत होते. आपल्या समाजातल्या विद्यार्थ्यांवर नेहमीच अन्याय होतो. एक बात याद रखना सिद्धार्थ, जीएस पूरे कॉलेज का प्रतिनिधित्व करता है किसी एक समाज के ग्रुप का नहीं. जेव्हा सगळ्यांच्या भल्याचा विचार करशील तेव्हाच मोठा होशील. अरे यार तुम्ही इथे बसलात. तुम्हाला मी कधीपासून कॅन्टीन मध्ये शोधतोय. का रे? अरे तुम्ही आजचा नोटीस बोर्ड वाचला का? का हुआ का लिखा है? अरे त्याच्यामध्ये असं लिहिलंय की ज्यांना कोणाला कबड्डी खेळामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी आपली नावे विजय सरांकडे नोंदवावीत. अरे कबड्डी वगैरे काय खेळायचं उगाच मातीत खेळून हातपाय मोडून घ्यायचे. त्यापेक्षा आपलं क्रिकेटच बेस्ट आहे आणि एकदा का टीम इंडिया मध्ये सिलेक्ट झालो ना की मग पैसाच पैसा. अरे भैया पैसा नहीं मिला तो क्या हुआ. अरे अपना खेल है अपने देश का खेल है. जब हम गांव में थे ना तो बहुत खेलते थे कबड्डी. हाँ कबड्डी खेलने में बहुत मजा आता है. हम तो खेलेंगे कबड्डी. मी पण कबड्डी खेळायचो. पूर्ण शाळा मला डोक्यावर नाचवायची. कर्णधार होतो ना मी पण कबड्डी खेळणार. हम सब खेलेंगे कबड्डी. मिस्टर विजय. हो अहो हॅलो मॅडम. कुठल्या विचारात चाललाय एवढं? ॲक्च्युली कबड्डीचा विचार करत होतो मॅडम. इतके दिवस होऊन गेले मॅडम आणि अजून फारशा मुलांची नावं आली नाही आहेत यादीमध्ये. त्याच विचारत होतो की कधी मुलं येतील, कधी त्यांचं सिलेक्शन होईल, कधी प्रॅक्टिस करीन. यू नो मेनी थिंग्स ट्रेनिंग वगैरे. मुळात बेसिकच अजून क्लिअर नसल्यामुळे आय वॉज अ लिटल वरीड. हे बघा तुम्ही होप सोडू नका. असं काही होणार नाही. आता जीएसचे इलेक्शन्स तोंडावर आलेत ना त्यामुळे सगळे विद्यार्थी आणि त्यांचे ग्रुप त्याच कामामध्ये गुंतलेत. एकदा का हे इलेक्शन्स आले ना की मग बघा कशी रांग लागते ते. देव करू तसंच हो मोहिनी मॅडम. तसंच होईल. आणि एक तुम्ही मला प्लीज मोहिनी मॅडम नका म्हणू. मग काय नावाने हाक मारू? मोहिनी म्हणा ना. मलाही तुम्ही नुसतं विजय म्हटलेलं आवडेल मला. ओके बाय. सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, चलिया तू फातिमा, फातिमा ओ फातिमा. रुक जाओ फातिमा, तुमसे बात करनी. बहुत गलत कर रही हो. हमारी कौम की होकर वो सिद्धार्थ को साथ देती हो. अरे ओ फातिमा, अनवर की अगर हार हुई ना तो उसका अंजाम बहुत बुरा होगा. ये गीदड़ धमकी किसी और को जाके देना. मैं अल्लाह की बंदी हूँ, उसके सिवा किसी और को नहीं डरती. ठीक है, इतना क्यों गुस्सा करती हो. सोचो अगर मैं जीत गया तो मैं अपने कौम के स्टूडेंट के बारे में सोचूंगा
और वो सिद्धार्थ और प्रतीक, वो तो हिंदू है, वो क्या हमारे प्रॉब्लम सुलझाएंगे? हमारा देश जाति धर्म के नाम से नहीं, न्याय व्यवस्था और रिश्तों की बुनियाद पर चलता है। मेरा अल्लाह ताला पे पूरा भरोसा है, जो होगा उसकी मर्जी से होगा। खुदा हाफिज। अनवर भाई, हाँ, अपना ये ओट तो डूब गया प्यार की कश्ती में, अब डूबने दो प्यार की कश्ती में। प्रतीक, अनवरची लक्षणे काही खरी दिसत नाहीयेत. तो इलेक्शनच्या वेळेस नक्की राडा करेन. राडा काय बोलतीये? अरे हा तर आपल्या आवडीचा विषय आहे. तुम्हाला सांगतो ना मित्रांनो, जर का घरच्यांनी सभ्यतेचे डोस पाजले नसते तर या राडेगिरीत मी नक्कीच मास्टर की मिळवली असती. हे बरोबर आहे. हे बघ प्रतीक, ही भंकस करायची वेळ नाहीये. आपल्याला सावधगिरी बाळगून योग्य त्या वेळेला खबरदारी घेतली पाहिजे. तुला काय वाटतं मी गाफील आहे? त्या अनवरच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे मी. मराठ्याची औलाद आहे. वेळ प्रसंगी गनिमी काव्याने कशी मात करायची त्याचे बाळकडू पाजले आम्हाला शिवरायांनी. योग्य वेळ आली ना तर त्या अनवरचाच डाव त्याच्यावर नाही उलटवला तर भोसले आडनाव लावणार नाही. कॉलेजच्या फर्स्ट फ्लोअरवरती तयारी करायचं काम तुमचं आहे. तुम्ही कॉलेजच्या मुलींवर राहा आणि तू माझ्यावर थांब. मग मी प्रचाराची तयारी करू का? हाँ तू कर. आणि क्या हुआ फातिमा, तुम्हारे चेहरे पे 12 क्यों बजे हैं? मुझे तुमसे कुछ जरूरी बात करनी है. हाँ बोल ना. काल मला अनवर ने धमकी दिली, अगर वो इलेक्शन हार गया तो उसका अंजाम बहुत बुरा होगा. या अनवरच्या तर एकदा हे इलेक्शन होऊन जाऊ दे, साल्याची सगळी भाईगिरी उतरवतो. अबे लड़कियों पे कम, प्रचार पे ध्यान दो. हाँ भाई, हाँ। एक एक को ना पकड़ के ढांचा देना पड़ेगा. दे दो फिर. हाँ, क्या बोलता है भाई? हाँ बराबर है ना? बराबर बोलता है. हाँ। रुक रुक, इधर आ. इधर इधर इधर. क्या हुआ? वोट किसको देंगा तू? अरे वोट ना अनवर भाई को. क्या बात है, आपण जितना मांगता है. ये झिंगूर है. वोट किसको देंगा तू? अनवर भाई को. पक्का जीतेगा भाई. अरे रुक ना भाई. इधर 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 इधर. वोट किसको देंगा तू? अनवर भाई को. नहीं तो हमारी मर्जी, हम किसको भी दे. ए भाई, तू किससे पंगा ले रहा है? ज्यादा चपड़ चपड़ करेगा ना तो पार्सल बना के गांव भेज दूंगा. हमारा पार्सल बना के भेजोगे और हम का घूंघट पहन के बैठेगा. किसे बोल रहे तू? इसको बाद में देखते. चल 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 निकल. चल निकल. सर आले. काय मुलांनो, इलेक्शनचा प्रचार कसा चाललाय? व्यवस्थित चाललंय सर. आम्ही जितेंगे. गुड गुड. इलेक्शन जरूर जिंका, पण ज्याकरता कॉलेज जॉईन केले तो अभ्यास पण करायला विसरू नका. यस सर. जा, बेल वाजली, आपापल्या वर्गात जा. यस सर. आताच हाती आलेल्या निकालानुसार या वर्षीच्या जीएसच्या इलेक्शनमध्ये प्रतीक भोसले याचा भरघोस मताने विजय झाला. आज या साल्या अनवरचा हिसाबच क्लिअर करतो. माझ्या ग्रुपच्या मुलींना छेडतो काय?
पवित्र मंदिर आहे, राजकारणाचा गलिच्छ गोठा नाही. भावी पिढीचे शिल्पकार म्हणून आम्ही पाहतो तुमच्याकडे. हे रक्तरंजित भविष्य देणार आहात तुम्ही देशाला. जगाच्या पाठीवर आपला भारत हा एकच देश असा आहे जिथे वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक राहतात. मग धर्मात तेढ वाढवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जो उद्देश घेऊन इथे आला ते शिक्षण प्रामाणिकपणे पूर्ण करा. त्यामुळे समाजाला नाही तर नाही, किमान तुमच्या कुटुंबाला तरी त्याचा फायदा होईल. आणि या थोर महापुरुषांचे अनुयायी म्हणून तुम्ही मिळवता ना इथे, त्यांच्या नखाची तरी सर आहे का तुमच्यात? काय रे, तू स्वतःला मुसलमान म्हणतोस? कुराण वाचलेस? इन्नल्लाह रफीकुन युहिब्बुर रिफ्क अर्थ माहितीये? मी सांगतो तुला. दोस्तों से और अपनों से मोहब्बत और प्यार से रहना सीखो, हे सांगितलंय कुराण मध्ये. आणि तू छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केले ते केवळ कशामुळे? आपल्या अंगी नेतृत्व गुण असल्यामुळे. तू GSS ना इकडचा, हे लक्षात असू दे. आणि तू काय रे, हा गुंड झालास इकडचा? पिढ्याना पिढ्या शोषित दलित समाजाला एकत्रित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि आज हा समाज प्रगतीच्या एका विशिष्ट टप्प्यावरती आहे. या थोर माणसांचे तुम्ही गुण गाताय ना, वारसा म्हणून मिरवताय, त्यांच्यातले आचार विचार अंमलात आणा. कळलं? एकत्रित या, संघटित व्हा आणि स्वतःचं आणि कॉलेजचं नाव मोठं करा. ती खरी श्रद्धांजली ठरेल तुमच्या थोर पुरुषांसाठी. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, एकता power आहे. एकता एक पावर आहे, एकते मध्ये पावर. एकता एक पावर आहे, एकते मध्ये पावर. भारत माता फुले माई आपण तिचे लेकर, नाही तू हिंदू नाही तू मुसलमान. भारत मातेची रे आहे तुझला आन. एकता एकता एक पावर आहे, एकते मध्ये पावर. एकता एक पावर आहे, एकते मध्ये पावर. राज्य अनेक आपल्या भाषा अनेक, जाती अनेक आपले धर्म अनेक. हो राज्य अनेक आपल्या भाषा अनेक, जाती अनेक आपले धर्म अनेक. तरीही आपण सारे आहोत एक, म्हणून आपला भारत आहे महान. भारत मातेची रे आहे तुझला आन. एकता एकता एक पावर आहे, एकते मध्ये पावर. एकता एक पावर आहे, एकते मध्ये पावर.
फुले नाही आपण तिची लेकर, नाही तू हिंदू नाही तू मुसलमान, भारत मातेची हे आहे तुझला आन. एकता एकता एक पावर आहे, एकतेमध्ये पावर. एकता एक पावर आहे, एकतेमध्ये पावर. पप्पा पाहिलं ना, विजय सर नुसते स्पोर्ट टीचर नाहीये, तर ते खूप चांगले संघटक सुद्धा आहेत. आज मुलांमध्ये घुसून त्यांनी जर हिंसाचार थांबवला नसता तर केवढा मोठा अनर्थ घडला असता. ही इज अ जिनियस. नाही, ही इज नॉट जस्ट जिनियस, डॅशिंग सुद्धा आहे तो. नाही ते एवढ्या भडकलेल्या आणि मारामारी करणाऱ्या मुलांमध्ये घुसून त्यांना शांत करायचं म्हणजे येऱ्या गबाळाचं काम नाही आहे. वाघाचं काळीज हवं त्याच्याकरता. खरंय. आपण एकदा त्यांना घरी जेवायला बोलवूया. हे बघ मोहिनी, मला काय वाटतं, कॉलेज घर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कॉलेज हे आपलं प्रोफेशन आहे, घरी आपली खाजगी बाब आहे, आणि या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून लांब राहिलेल्या चांगल्या नाही का? खरंय. मी आज खूप दमली आहे. झोपायला जाऊ? यस, जा. खाणार आहेस एखादं? नाही. ओके, गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यासाठी शब्द टाकलात आणि माझं काम सहज शक्य झालं. दोस्तों से और अपनों से मोहब्बत और प्यार से रहना सीखो. हॅलो बॉयज, या सगळ्यांनी इकडे. वा, चांगली उपस्थिती आहे. गुड. आणि वेळेच्या आधी हजर. वा वा. याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की आपण अर्धी बाजी इथेच मारली. अर्धी बाजी आपल्याला कशी मारायची आहे, चांगला सराव करून. कळलं की नाही? बरं, आता साधारणतः मला वाटतं 20-25 जण असतील. याच्यातनं मला आता शॉर्टलिस्ट करायची आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जिकरीची असणार आहे. तुम्हाला ज्याला कोणाला हे कॉलेज रिप्रेझेंट करायचे त्यांनी हा खेळ मनापासून खेळायला हवा. अनवर, तू एका टीमचा कॅप्टन. हां. आणि प्रतीक, तू दुसऱ्या. येस सर. आज जस्ट एन्जॉय, चिल. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, खेळाडू म्हणून तुम्ही जेव्हा ग्राउंडवरती उतराल तेव्हा तुमच्या अंगावरचे दागदागिने निघाले पाहिजेत, दिसले नाही पाहिजेत मला. हातात, गळ्यात, कानामध्ये, डोक्यामध्ये जिथे कुठे काय घातले ते सगळे काढायचे उद्यापासून. अजून एक, जसं सुभाषचंद्र बोस बोलले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, तसं तुम्ही तुमच्या आयुष्यातले रोज 2 तास मला द्या, मी तुम्हाला कबड्डीचा चॅम्पियन बनवेन. ठीक आहे? ऑल द बेस्ट. मयुरी ऐक ना, मी काय म्हणतो, आपण संध्याकाळी भेटूया त्याच आपल्या जागेवर. ओके, चल बाय. हे अनवर, इकडे ना. हा सिद्धार्थ, तू पण ये. क्या हुआ? ऐक ना, उद्या मी माझ्या घरी एक छोटीशी पार्टी ठेवली. किस खुशी में? अरे हा कॉलेजचा जेस झाला ना म्हणून असेल. अरे तसं नाही रे, आपण तिघे एकत्र आलो ना त्याबद्दल. आणि तसंही जे झाल्यानंतर मी पार्टी देणारच होतो. सो दोनों खुशी में एन्जॉय करेंगे. क्या बात है, तो हमारे सब फंटर लोग को भी बुलाते. नाही तसं नाही, आपण त्यांच्यासाठी वेगळी पार्टी देऊ हॉटेलमध्ये, पण ही आपल्या तिघांची खास पार्टी आहे. कळलं ना? आणि हो, तू प्रिया आणि फातिमा दोघींना सोबत घेऊन ये प्लीज. बाय. प्रिया आती रहेगी तो ये बंदा सुबह से आपके घर पे हाजिर रहेगा. बाय. सुबह से नहीं भाई, दोपहर बाद मेरे घर वाले बाहर गाव जाने वाले 2 दिन के लिए. मग काय, आपलंच राज्य. क्या बात है. आणि हो, तू त्या दोघींना आणायला प्लीज विसरू नकोस. हा प्लीज. ऑफ कोर्स यार. यस. सिद्धार्थ भाई, तुम्हारे हाथ में लेके आने का प्रिया को. आपल्या सगळ्यांना एकत्र आणून विजय सरांनी खूप चांगलं काम केलं, नाहीतर काही अनर्थ होईल याची भीती वाटायची. हा यार, गाईज, ही इज रिअली ग्रेट. त्यांचे जितके आभार मानावेत ना तितके कमीच आहेत. अरे यार, वो तो अल्लाह का बंदा है. अच्छा हुआ विजय सर ने हमें सही रास्ता दिखाया, वरना सारा फ्यूचर बर्बाद हो जाता. ए, विजय सर कितने हैंडसम है ना, और मैंने ऐसा सुना है कि अब तक उनकी शादी भी नहीं हुई है. फातिमा, इलेक्शनच्या आधी मी जी तुला धमकी दिली
त्याच्याबद्दल माफी मागतो. सॉरी. अब रहने दीजिए ना भाईजान. बड़ा भाई छोटे बहन से माफी मांगते हुए अच्छा नहीं लगता. लेकिन हाँ, मैं एक बात से आपसे बहुत नाराज हूँ. आप मेरी फ्रेंड प्रिया को इतना परेशान क्यों करते हो? प्यार करना पाप है क्या? मी प्रियावरती खूप प्रेम करतो. कदाचित माझी प्रेम करण्याची पद्धत चुकीची असेल, पण प्रेम नाही. करेक्ट. हो का? प्रेम कोणी समोरच्यावर जबरदस्ती करून मिळवतं का? सॉरी. प्रिया, नुसतं सॉरी बोलून चालणार नाही. मग आय लव्ह यू बोल. काय? आय लव्ह यू बोल. आय लव्ह यू. मोहिनी, तू तुझ्या डॅडकडे शब्द टाकलास ना, हे खूप छान केलंस. त्यामुळे विजय सरांचं स्वप्न पूर्ण व्हायला नवीन दिशा मिळाली. हे जे तू सगळं बघतीयस ना, हे विजय सरांच्या मेहनती आणि जिद्दीमुळे. माझं ह्याच्यात काहीच नाहीये. ए, तुला एक विचारू? विचार ना. तू कधी कोणावर प्रेम केलंयस? एकावर केलं असेल तर सांगू ना. मी ज्यांच्यावर प्रेम केलं हे आठवायला गेली ना, तर माझ्या डोळ्यासमोर स्लाइड शोज चालू होतो. प्लीज, मी सिरियसली विचारतीये, सांग ना. मोहिनी, खरं सांगू, मी कॉलेजमध्ये असताना मला माझ्या सौंदर्यावर खूप गर्व होता. एक बिचारा होता, माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा, पण माझ्या डोळ्यावर सौंदर्याची झापड होती ना, त्याचं प्रेम मला दिसलंच नाही. नको त्या जुन्या आठवणी. खूप त्रास होतो. आता मला कळलं तू एवढी हसत खेळत का असतेस. पण बरं झालं तू तुझं मन माझ्यापाशी व्यक्त केलंस. जर तू बोललीच नसतीस तर या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख मला कधी कळलंच नसतं. माझ्या मेलीचं पुराण काय ऐकत बसलीयस? बरं, आता मी तुला एक प्रश्न विचारू? विचार ना. खरं खरं उत्तर देशील? ऑफकोर्स. नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना रथी महारथी पण खोटं बोलतात म्हणून विचारते. अच्छा, मग आता विचारच तू. काय विचारायचंय तुला? मोहिनी, आर यू इन लव्ह? तू विजय सरांच्या प्रेमात पडलीयस? काहीतरीच काय? नाही, असं काही नाहीये. सांग ना. खरंच असं काही नाहीये. सांग ना ग. हो. गुड. ते आलेच. बरं, त्यांना आय लव्ह यू बोलून टाक. हा, मी निघते. चल. तू कुठे निघालीस? तू थांब ना इकडे. अगं, अशी काय? कबाब में हड्डी का क्या काम? प्लीज थांब ना तू. असं. हॅलो. हाय. हाय. हाय हॅन्डसम. बाय. सॉरी. यांना काय वेळ लागले काय? सारख्या माझ्याशी अशा पद्धतीने वागत असतात. यांचं लवकर काहीतरी बघा मॅडम, नाहीतर या खरंच वेड्या होतील. प्लीज, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला मॅडम नका म्हणू. अरे हो, तुम्ही बोलला होता. तुम्ही पण नका ना म्हणू. डायरेक्ट तू असं म्हणा. चालेल? ठीक आहे, प्रयत्न करतो. मला ॲक्च्युली एक विचारायचं होतं तुम्हाला. नाही म्हणजे सांगायचं आहे, पण आय लव्ह यू. मी पण. काय? आय लव्ह यू टू. पहिल्या दिवसापासूनच.
प्रेम झालं ग मला, प्रेम झालं ग तुला. प्रेम झाले रे मला, प्रेम झाले रे तुला. हो तुझ्या विना जगू मी कसा, तुझ्या विना जगू मी कशी. माझा प्राण आहेस तू, माझा श्वास आहेस तू. माझा प्राण आहेस तू, माझा श्वास आहेस तू. प्रेम झालं ग मला, प्रेम झालं ग तुला. प्रेम झाले रे मला, प्रेम झाले रे तुला. माझ्या मनात आहेस तू, माझ्या ध्यानात आहेस तू. माझ्या डोळ्यात आहेस तू, माझ्या हृदयात आहेस तू. हो माझ्या मनात आहेस तू, माझ्या ध्यानात आहेस तू. माझ्या डोळ्यात आहेस तू, माझ्या हृदयात आहेस तू. माझ्या श्वासात आहेस तू, माझ्या काळजात आहेस तू. प्रेम झालं ग मला, प्रेम झालं ग तुला. प्रेम झाले रे मला, प्रेम झाले रे तुला. हो पाना फुलात आहेस तू, रानवनात आहेस तू. या मातीत आहेस तू, निळ्या नभात आहेस तू. पाना फुलात आहेस तू, रानवनात आहेस तू. या मातीत आहेस तू, निळ्या नभात आहेस तू. प्रकाशात आहेस तू, चंद्र ताऱ्यात आहेस तू. प्रेम झालं ग मला, प्रेम झालं ग तुला. प्रेम झाले रे मला, प्रेम झाले रे तुला. ओ, तुझ्या विना जगू मी कसा, तुझ्या विना जगू मी कशी. माझा प्राण आहेस तू, माझा श्वास आहेस तू. माझा प्राण आहेस तू, माझा श्वास आहेस तू. प्रेम झालं ग मला, प्रेम झालं ग तुला. प्रेम झाले रे मला, प्रेम झाले रे तुला. गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग.
मोहिनी ताई कुठे आहेत? येतात साहेब. असू दे. गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग. मोहिनी, बरेच दिवस एका गोष्टीचा विचार करतोय मी. म्हणजे कधी ना कधी मला एका जबाबदारीतून मोकळं व्हायचंच आहे. मग आजच का नाही? कसली जबाबदारी? अगं तुझ्या लग्नाची. मोहिनी, साताऱ्याचे भुजंगराव शिंदे आहेत ना, माझे बालपणचे मित्र. अगं शिंदे साहेब म्हणजे मोठं प्रस्ताव आहे. त्यांच्या एकुलत्या एका मुलाशी, अजिंक्यशी तुझं लग्न करायचं ठरवलंय. अहो पप्पा, लग्न माझं आणि तुम्ही मला न विचारता असा निर्णय घेतलाच कसा? अगं ऐकून तर घे. शिंदे साहेब आणि मी आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कॉलेज बांधणार आहोत, ज्याची चेअरमन तू असशील. हो, पण तरीही मला हे लग्न नाही करायचंय. मोहिनी, तुला माहिती, एखादा निर्णय मी एकदा घेतला की तुम्ही बदलत नाही. हे लग्न तुला करावंच लागेल. घे चहा घे. पप्पा पप्पा मुलगा श्रीमंत आहे, तो चांगल्या खानदानातला आहे, म्हणून मी त्याच्याशी लग्न करायचं. माझ्या पसंतीला काही महत्व आहे की नाही? मला हे लग्न नाही करायचंय. तू सांग ना पप्पांना. तू सांगितलंस ना तर ते नक्की ऐकतील. तू माझी मदत कर ना प्लीज. प्लीज माझी मदत कर. पण तू माझी मदत कशी करणार? तू तर मला लहानपणीच सोडून गेलीस ना. तुला जरा सुद्धा काळजी नाही वाटली का ग माझी? माझं खूप प्रेम आहे ग विजयवर. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. मी नाही राहू शकत. प्लीज माझी मदत कर. प्लीज. वाव सर. सॉरी सॉरी सॉरी. चालेल सर, चालेल. काय बोलताय मिस शिल्पा? मोहिनी ओ माय गॉड, तुम्ही मला मिस शिल्पा म्हणालात? बोला ना सर, काय काम आहे तुमचं? तुम्हाला काही मदत हवी आहे का माझ्याकडून? सांगा ना सर. मोहिनी कुठे हे जर सांगितलं ना तर मी रोज तुम्हाला मिस शिल्पा म्हणून हाक मारत जाईन. अय खरंच? पण मोहिनी कुठे आहे ते मला नाही माहित. आणि मोहिनी कुठे आहे हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती असायला हवं नाही का? अहो नाही ना माहीत. सकाळपासून तिचा फोन ट्राय करतोय पण नॉट रिचेबल लागतोय, म्हणून तुम्हाला विचारतोय. ओ, मोहिनीचा फोन नॉट रिचेबल लागतोय. पण मी रिचेबल आहे ना, फुल नेटवर्क. सर 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 नेटवर्क बघा ना एकदा सर. मोहिनी क्लासमध्ये नाही गेलीस अजून? काय ग, लेक्चर आहे ना तुझं? माझा आज मूड नाहीये लेक्चर घेण्याचा. हॅलो, काय झालंय तुला? याआधी असं कधी बोलली नव्हतीस तू. तुला बरं वाटत नाहीये का? एक काम कर, घरी जा आणि आराम कर. तसंही तुझ्या वडिलांचंच कॉलेज आहे, तुला इथे कोण विचारणार आहे नाही का? हे बघ, प्रत्येक गोष्ट मी तुझ्यासारखी स्पोर्टिंगली नाही घेऊ शकत. वाव, स्पोर्ट्स टीचरवर प्रेम करता करता तुझ्या प्रत्येक वाक्यात स्पोर्ट्सचा उल्लेख व्हायला लागलाय. दॅट्स ग्रेट. प्लीज शिल्पा, मला खूप टेन्शन आलंय. माझे पप्पा त्या अजिंक्य नावाच्या कुठल्या तरी मुलाशी माझं लग्न लावायला निघालेत. अजिंक्य? मस्त नाव आहे, अजिंक्य. मोहिनी वेड्स अजिंक्य. टा 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 टा. प्लीज बी सिरियस. ही मस्करी नाहीये. मी मस्करी करतच नाहीये. बघ ना, अजिंक्य विजय दोघांच्याही नावात हार नाहीच आहे मुळी. मस्तच. ट्राय टू अंडरस्टँड.
माझं विजयवर खूप मनापासून प्रेम आहे. मला त्याच्याशी लग्न करायचंय आणि माझं लग्न जर त्याच्याबरोबर नाही ना झालं तर मी नाही जगू शकणार. हे कमॉन, असं काही होणार नाहीये. तुझं विजय सरांवर खरं प्रेम आहे ना. मग कितीही वादळं आली तरी अंतिम विजय तुझ्या प्रेमाचाच होईल. टाळ्या टाळ्या. गुड आफ्टरनून. सिट डाऊन. आज मी तुम्हाला पुस्तकातला कुठलाही लेसन शिकवणार नाहीये किंवा कुठल्याही विषयावर लेक्चर देणार नाहीये. आज आपण वेगळ्याच कुठल्या तरी विषयावर चर्चा करूया. चालेल? कुठल्या विषयावर चर्चा करायची? फातिमा तू सांग. मॅडम आपण प्रेम या विषयावर बोलूया का आज? प्रेम? ओके. प्रेम म्हणजे ईश्वरानं दिलेली मानवाला एक दैवी देणगी आहे. ही मौल्यवान ठेव आपण सगळ्यांनी जपायला हवी. ज्या कोणाला यावर मतं मांडायची असतील ते मांडू शकतात. मॅम मी बोलू? हा मयुरी. आय थिंक प्रेम असावे ज्योतीकडे धाव घेणाऱ्या पतंगासारखे. प्रेमाच्या आगीत आपण जाऊन भस्मसात होणार हे माहीत असूनही ज्योतिषीच प्रामाणिक राहणार. गुड. मॅम मला असं वाटतं की स्वतःला जाळून घेणारं निस्वार्थी प्रेम काळाच्या उतरात कुठेतरी लोप पावलंय आणि आत्ताचं प्रेम हे आंधळं नसून ते डोळस आहे. आय मीन समोरच्यावर प्रेम करून आपल्याला जर त्याच्याकडून आर्थिक स्थैर्य स्थापन होत असेल तरच आत्ताच्या प्रेमाच्या गाडीला कुठेतरी होकार मिळतो. गुड. मॅम मला वाटतं की आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्यापेक्षा ज्याचं आपल्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीशी आपण लग्न करावे म्हणजे आयुष्य सुखी होईल. मोहिनी, अगं कुठे आहेस तू? सकाळपासून किती शोधतोय मी तुला. काय झालं? तुझा चेहरा का उतरला? एक दिवस मी भेटले नाही तर एवढा अस्वस्थ होणार आहेस का? किती प्रेम करतोस माझ्यावर? एवढं कधी कोणी कोणावर प्रेम करतं का? इतरांचं मला माहित नाही मोहिनी, पण स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतोय मी तुझ्यावर. तुझ्या प्रेमाच्या बांधाला वेळीच आवर घाल. हा बांध जर फुटला ना तर त्याला लगाम घालणं अवघड होईल. तुझी साथ असेल तर अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवेन. मला आपल्या प्रेमावर विश्वास आहे रे, पण पप्पा, एक वेळ दगडाला पाझर फुटेल पण त्यांच्या हृदयाला नाही. मला चांगलं माहिती ते त्यांचा निर्णय यत्किंचितही बदलणार नाहीत. मोहिनी, मला समजेल उमजेल अशा शब्दात बोलशी ते बरं होईल. काय झालं? पप्पा, माझं लग्न दुसरीकडे लावायला निघाले. क्या बोलते प्रिया? प्रिया 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 हो प्रिया 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 हो प्रिया प्रिया. हाय अनवर. हाय प्रतीक. बर्थडे बॉय बर्थडे बॉय बर्थडे बर्थडे बॉय. सालगिरह मुबारक हो सिद्धार्थ भाई. थँक्यू यार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्स ब्रो. ओहो, हैप्पी बर्थडे ए भाई थैंक्स से काम नहीं चलेगा. तो पार्टी मांगता है पार्टी. हाँ भाई, पार्टी वो भी हक से. ऑफ कोर्स पार्टी भी मिलेगी. वो भी डिस्को में खाएंगे पिएंगे नाचेंगे गाएंगे और ऐश करेंगे और क्या.
नहीं। अरे होगी तेरी दांडी गुल्ले मेरा साहेब पावरफुल। अरे होगी तेरी दांडी गुल 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 मेरा साहेब पावरफुल। व्हेरी गुड बॉयज. एक मिनिट, एक महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे. आपला संघ आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत भाग घेत आहे. पण फक्त 1 महिना आहे आपल्याकडे आणि 1 महिन्यात आपल्याला जीवतोड मेहनत करायची आहे. ही स्पर्धा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायची आहे, लक्षात ठेवा मुलांनो. काय बरोबर आहे की नाही? शक्ती आणि युक्तीच्या बळावरती आपण प्रतिस्पर्धी संघाला सहज 4 मुंड्या चेत करू. हे बघा, हा खेळ खेळताना रक्त खूप गरम होतं. अशा वेळेला मेंदू शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही परिस्थितीत राग येऊ देऊ नका, कारण रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाने पराभवाला सामोरं जावं लागतं. हा आजवरचा इतिहास आहे, त्याची उजळणी पुन्हा होऊ नये. ठीक आहे? आणखीन एक महत्वाचं, ज्यांच्या कोणाचं प्रेम प्रकरण आहे त्यांनी ही स्पर्धा संपेपर्यंत त्याच्यापासून दूर राहायचं, इन्क्लुडिंग मी. ठीक आहे? फक्त आणि फक्त कबड्डीवरती प्रेम करूया. ट्रॉफी स्वामी विवेकानंद कॉलेजलाच मिळाली पाहिजे. काय? तू वाचत का बसलेस मोहिनी? अगं त्या शिंदे साहेबांच्या घरची मंडळी कधी येतील तयार हो. चल. पप्पा, मी तुम्हाला सांगितलं ना मला हे स्थळ पसंत नाहीये म्हणून. मग का उगाच मला फोर्स करताय? तू तयार होते आले वाटतं. चल. पप्पा, मला खाली नाही यायचंय. जर 10 मिनिटात तू तयार होऊन खाली आली नाहीस तर तुझ्या माझ्यातलं बाप लेकीचं नातं संपलं असं समज. तयार हो. या व्याही साहेब, नमस्कार. नमस्कार. अरे आपण व्यायी होऊ तेव्हा होऊ रे, पण तू माझा बालपणीचा मित्र आहेस. आधी कडकडून भेट पाहू. नमस्कार वहिनी. नमस्कार. अजिंक्य साहेब, नमस्कार. नमस्कार. अहो, तुमची भरत भेट झाली असेल ना, तर आपण आतमध्ये जाऊया का? अहो, कधी एकदा सुनमुख पाहिन ना, असं झालंय मला. बरं, आता इथेच गप्पा मारत राहिलो तर मुलगी बघायचा मुहूर्त टाळायचा. चला चला, या या. हो हो, चला. या. बस. घ्या. कधी एकदा मोहिनीला पाहिन ना, असं झालं मला. एवढी घाई कसली करताय? का? मी माझ्या मित्राला शब्द दिलाय, त्याचीच मुलगी माझ्या घरची सून होणार म्हणून. काय अजिंक्य? हो पप्पा. सर, आपलं कॉलेज हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कॉलेज असणार आहे. देशमुख साहेब, अजून मोहिनी आली नाही. काही कामात आहे का ती? नाही, तयार होत असेल. ही पाहिलीच. देशमुख साहेब, आम्हाला मोहिनी पसंत आहे आणि आमची जी पसंत तीच अजिंक्यची पसंत. काय अजिंक्य?
हो मम्मी. चला आता एखादा चांगला मुहूर्त पाहू आणि धूम धडाक्यात लग्न करून टाकू. हो तोंड तरी गोड करा. हा? हो हो का नाही. केशव घ्या साहेब. घ्या. घे अजिंक्य. चला आता आम्हाला निघायला हवं. आज संध्याकाळच्या फ्लाईटने 1 महिन्यासाठी अमेरिकेला जायचंय. तिथून रिटर्न आलो ना की मग लग्नाचा बार उडवून टाकू. चाल. हो येऊ चला. आम्ही आता मग. नमस्कार. चला. तुला काय झालं? तू का नाराज आहेस? लग्न ठरवण्यापूर्वी मला मुलगा पसंत आहे की नाही हेही तुम्हाला विचारावंसं नाही वाटलं ना पप्पा? हे बघ मोहिनी, अजिंक्य अरबोपती आहे. पुढच्या काही दिवसामध्ये तो देशातल्या एका मोठ्या कॉलेजचा चेअरमन असेल. आणि मुख्य म्हणजे ही माझी पसंती आहे. कुठे तो तुझा कबड्डी कबड्डी करत शिट्टी वाजवणारा, त्याची लायकी आहे का माझा जावई होण्याची? माझी आई जर आज जिवंत असती ना तर तिने माझ्या पसंतीचा नक्की विचार केला असता. चला रे घ्या घ्या घ्या. कमॉन कमॉन अनवर. एक तरी पॉइंट मार. तू काय चूक केलीस माहितीये? समोरच्या संघाला लेचापेचा समजून तू आरपार जाण्याचा प्रयत्न केलास. त्या लोकांनी तुला हेरलं आणि बरोबर चक्रव्यूमध्ये अडकून पकडला. हो सर. चक्रव्यूह कसा भेदायचा माहितीये तुला? नाही. मी दाखवतो. हे पकड. सर हा प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला ताबडतोब कॅबिनेटमध्ये बोलवलंय. हो का? आलो. नो 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 विजय सर, तुमची कबड्डीची प्रॅक्टिस तुम्ही आता थांबवा. माझ्या मुलांचा जो वेळ फुकट गेलाय तो पुरेसा आहे. आणखीन वेळ फुकट घालवायची माझी तयारी नाही. सर माझं ऐकून घ्या, मुलांचा वेळ वाया जात नाहीये. इनफॅक्ट ते खूप मन लावून प्रॅक्टिस करतायत. एका महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा जिंकता येत नाहीत सर. हा खेळ आहे सर. हारजीत होणारच. कम ऑन, यू नो दॅट सर. डू हॅव टू टेल एनिथिंग न्यू? प्रत्येक संघ हा जिंकण्याची इर्षेनेच खेळतो, पण त्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा हे मी माझ्या मुलांमध्ये बघतोय सर. हे बघा विजय सर, तुमचं लेक्चर ऐकत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि माझी मनस्थिती नाही. मला एक सांगा, जर ही स्पर्धा तुम्ही हरलात तर काय कराल? तसं नाही होणार सर. आणि यदा कदाचित हा संघ हरला तर मी तुम्हाला आश्वासन देतो की मी हे कॉलेज सोडून निघाल. नुसतं कॉलेज नाही, माझी मुलगी मोहिनी, तिलाही सोडून जा. बोला, आहात तयार? ठीक आहे सर, मी तयार आहे.
शक्ती जीत आहे रेषेवरती जिंकणार तू तुझ्या आहे हाती जिंकणार तू तुझ्या आहे हाती कबड्डी 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 हे कबड्डी 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 खेळ हा जिंकायचा खेळ हा जिंकायचा खेळ हा जिंकायचा खेळ हा जिंकायचा कबड्डी 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 हे कबड्डी 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 हाय बघितलंस छान प्रॅक्टिस चालू आहे ना मुलांची ते काय झालं अशी उदास कायस उदास नको हो तर काय हो आनंदाने नाचू तू आणि पप्पानी अशी विचित्र भेट लावून ठेवली आपण जर हरलो तर काय होईल याचा विचार केलास तू कधी तुम्ही पुरुष न स्वार्थी असता स्वतःचा मान सन्मान अभिमान हे जपणं बरोबर जमतं तुम्हाला पण तुझ्या या अहंकारामुळे तुला हे कॉलेज शहर सोडून जावं लागलं तर माझं काय होईल याचा विचार केलास तू कधी तुमच्या या अशा विचित्र पैसेमुळे मी माझा बळी का देऊ तसं काही होणार नाही मोहिनी मी माझ्या प्रतिज्ञेच्या यज्ञामध्ये आपल्या प्रेमाचा बळी नाही जाऊ देणार विश्वास आहे ना माझ्यावर विजय माझा विश्वास आहे तुझ्यावर मग झालं तर मला आपल्या प्रेमावर पण विश्वास आहे पण ही कबड्डी मॅच आपल्या कॉलेजचे विद्यार्थी खेळणार आहेत मग तू उतरणार असतास ना मैदानात तर वेगळी गोष्ट होती आपलं भवितव्य या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे इतर कॉलेजचे विद्यार्थी हे खूप अनुभवी खेळाडू आहेत आणि आपल्या कॉलेजचे विद्यार्थी हे खूप नवखे खेळाडू आहेत जर आपण हारलो तर काय होईल याचा विचार केलास तू मोहिनी जसा तुला माझ्या प्रेमावर विश्वास आहे तसाच मला माझ्यावरती आणि माझ्या खेळाडूंवर विश्वास आहे वयाच्या 10व्या वर्षापासून कबड्डी खेळतोय मी ना कमान गेल्या काही वर्षात अनेक निष्णात खेळाडू तयार केलेत मी प्लीज तू अशी उदास होऊ नकोस तू माझी शक्ती आहेस मोहिनी आणि माझ्या शक्तीमध्ये वादळ वाऱ्याशी सामना करण्याची ताकद आहे प्लीज माझ्या शक्तीला कमजोर बनवू नकोस मोहिनी प्लीज ए आता ही उदासपणाची मरगळ झटकून जरा हसशील का माझ्यासाठी जायचंय मला हस ना हे बघ प्रतीक तुम्ही खेळण्यासाठी जाताय पण जिंकूनच परत या तुला माहिती ना तुमच्या जिंकण्यावरच विजय सर आणि मोहिनी मॅम यांचे पूर्ण आयुष्य पणाला लागले ते हो मयुरी आमच्यासाठी नुसता हा एक खेळ आहे पण विजय सरांनी या खेळावर आपला प्रेम लावलाय फातिमा हा खेळ आम्ही जिंकणारच विजय सरांच्या प्रेमाचाही जय होईल पण त्याचबरोबर माझ्या वडिलांचं अर्धवट चाललेलं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल इंशाल्लाह जरूर अल्लाह ताला की मेहर नजर तुम सब पर होगी काहीही झालं तरी आपल्याच संघाचा विजय झाला पाहिजे म्हणजे विजय सर आणि मोहिनी मॅडम आयुष्यभरासाठी एकत्र येतील प्रतीक अनवर सिद्धार्थ चला गाडीत बसा चल सगळे वाट बघतात विजय सॉरी नशीब माझं मला वाटलं येतेस की नाही ऑफकोर्स येणार ना मी मुलं बसली काय झालं हा म्हणे आयुष्यात बऱ्याच लढाई जिंकलोय हरलोय सुद्धा पण ही लढाई आयुष्यातली अशी प्रथमच आहे की जी मला कुठल्याही परिस्थितीत जिंकायची तुझ्यासाठी आपल्यासाठी म्हणून जाण्यापूर्वी तुझी भेट होईल की नाही या काळजीत होतो
तू जिंकणार आहेस, मला खात्री आहे. ऑल द बेस्ट. आणि जर का हरलात तर परत येण्याची तसदी घेऊ नका. कबड्डी स्पर्धेत मानाची समजली जाणारी आंतर विद्यापीठ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2014 आजपासून सुरू होत आहे. आजचा सामना पनवेलकर कॉलेज आणि स्वामी विवेकानंद कॉलेज ठाणे यांच्यात खेळवला जात आहे. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये दोन्ही संघांचं मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. सरपंचांना मी विनंती करेन की त्यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांना जवळ बोलावून नाणेफेकीचा कौल घेऊन खेळाला सुरुवात करा. तर मग चला आता बघूया नाणेफेकीचा कौल कोणाला मिळतो ते. स्वामी विवेकानंद कॉलेजने टॉस जिंकून प्रथम चढाईचा मान मिळवलेला आहे. स्वामी विवेकानंद कॉलेजच्या खेळाडूने चढाई केलेली आहे कबड्डी 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 आणि अतिशय सुंदर खेळी करून त्याने 1 गुण मिळवलेला आहे. पनवेलकर कॉलेजच्या रेडरची एंट्री अतिशय छानपणे कट लाईनला स्पर्श केलेला आहे. पटात काढण्याचा प्रयत्न पण केला आहे. 1 point मिळालेला आहे. स्वामी विवेकानंद कॉलेजच्या कर्णधाराची दमदार एंट्री झालेली आहे. अतिशय सुंदरपणे तो खेळत आहे आणि त्याने हवेत लाथ मारून अप्रतिम point मिळवलेला आहे. पनवेलकर कॉलेजच्या रेडरची सर्व्हिस छान खेळत आहे आणि जय स्वामी विवेकानंद कॉलेजचा खेळाडू आता मैदानात उतरलेला आहे. छान खेळतो आहे आणि पनवेलकरच्या खेळाडूने त्याला बाद आता पनवेलकर कॉलेजच्या खेळाडूने चढाई केलेली आहे. स्वामी विवेकानंदच्या सगळ्या खेळाडूंची त्याच्यावर बारीक नजर आहे आणि आता अशा रीतीने त्याला पकडलं गेलेलं आहे. स्वामी विवेकानंद संघाला आणखीन 1 गुण मिळालेला आहे आणि पंचांनी सिटी वाजवून हाफ टाइम झाल्याचा इशारा दिला आहे. चांगलं खेळताय पण कुठल्याही परिस्थितीत गाफील होऊ नका. आपल्याला सामना जिंकायचा आहे. 10 गुणांनी आघाडीवर असलेल्या एसपी कॉलेजच्या खेळाडूने आता एंट्री घेतलेली आहे आणि त्याने स्ट्रेट करून कॉर्नरचा खेळाडू बाद केलेला आहे. पनवेलकर कॉलेजच्या खेळाडूने चढाई केलेली आहे. अतिशय छान खेळतो आहे. सगळ्यांवर त्याची बारीक नजर आहे. तो आउट करण्याचा प्रयत्न करतोय पण हे सेफ नाही. एसपी कॉलेजच्या खेळाडूने आता एंट्री घेतलेली आहे. त्याने हवेत बैठी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने खेळाडूने 2 गडी बाद केलेले आहे आणि पंचांनी शिट्टी वाजवून केलेला आहे. प्रथमच पदार्पण करणारे स्वामी विवेकानंद कॉलेजने अतिशय रोमांचक पद्धतीने त्यांचे प्रतिस्पर्धी पनवेलकर कॉलेजवर जबरदस्त विजय नोंदवलेला आहे. अतिशय जल्लोषात कबड्डी 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 खेळ हा जिंकायचा, खेळ हा जिंकायचा, खेळ हा जिंकायचा, खेळ हा जिंकायचा. कबड्डी 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 कबड्डी. हे काय झोपली नाहीस तू अजून? तुला सांगितलं होतं मला उशीर होणार आहे म्हणून. झोपणार होते पण तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे म्हणून जागी राहिले. कसली गुड न्यूज? तुम्ही ज्याला शिट्टीवाला म्हणून हिणवता ना, त्या विजयनी आज पहिली मॅच जिंकली. तुझ्याकरता ही न्यूज वगैरे असेल, माझ्याकरता ही शिळी बातमी आहे. मला संध्याकाळीच कळलंय. मग वाईट वाटलं का? मला कशाकरता वाईट वाटणार? नाही, तो शिट्टीवाला जर जिंकला तर तुमची मुलगी हातून जाईल याचं वाईट वाटलं असेल ना?
एक मॅच जिंकली म्हणजे स्पर्धा जिंकली असं नाही होत. दिल्ली खूप दूर आहे. तुझ्या त्या शिट्टीवाल्यालाच शिट्टी वाजवत जायची पाळी येईल. आणि तुला झोप आली नसली तरी आता मला झोप येते. सो गुड नाईट. झोपायच्या आधी माझी बॅग जागेवरती ठेव जरा. स्वामी विवेकानंद कॉलेज आणि छत्रपती शिवाजी कॉलेज यांच्यातला हा सामना अगदी अटीतटीचा व्हायला लागलेला आहे. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर पकड कॉर्नरने पटात टाकलेला आहे. स्वामी विवेकानंदचा खेळाडू त्याने कॉर्नरला लाथ मारलेली आहे आणि कॉर्नरही त्याने बाद केलेला आहे. रायडर उत्तम खेळ खेळतोय. मारलाय त्याने कॉर्नरला आणि बाद झालेला आहे चुकीचा खेळाडू. कर्णधार विवेकानंद कॉलेजचा अतिशय अप्रतिम खेळ केलाय त्याने आतापर्यंत आणि चैन मारून त्याला जॅक केलाय CS कॉलेजने. 3 गुणांनी आघाडीवर स्वामी विवेकानंदचा संघ. स्वामी विवेकानंद संघाचा महत्वाचा रायडर एंट्री करतोय. हवेत जात मारून पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि साईड काढलेली आहे त्याने आणि स्वामी विवेकानंद कॉलेजने अतिशय सफाईदारपणे चढाई करून छत्रपती शिवाजी संघावर निसटता विजय मिळवलेला आहे. खेळ हा जिंकायचा, खेळ हा जिंकायचा, खेळ हा जिंकायचा, खेळ हा जिंकायचा. कबड्डी 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 कबड्डी. सर पेढा घ्या पेढा. कसला पेढा रे? अहो अगोदर पेढा तर खा, मग सांगतो आनंदाची बातमी. अहो आपला कबड्डी संघ पुन्हा एकदा विजयी झाला. काय झालं सर? तू मला पेढा देऊन माझं तोंड गोड करतोयस का कडू करतोयस? अहो तसं नाही, मी फक्त तुम्हाला गोड बातमी दिली. हा विजय जर का असाच विजय मिळवत राहिला तर त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. सर आपल्याकडे सगळ्या कामांची सेटिंग आहे. तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. ऐक, PK कॉलेज आणि किसनवीर कॉलेज सांगली यांच्यात होत आहे. कुणाल, विजय, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. कळलं? डू ऑर डाय. समोरच्याला इंजॉय करा, पण सामना आपल्या हातात आला पाहिजे. कळलं? डू ऑर डाय. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. केवी कॉलेजचा खेळाडू टच लाईनला स्पर्श केलाय त्याने पॉइंट मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याने PK कॉलेजचा रायडर अतिशय सुंदर पद्धतीने खेळत आहे. त्याला घेरण्याचा प्रयत्न केलाय केवी कॉलेजच्या खेळाडूने, पण प्रयत्न फसलेला आहे. केवी कॉलेजचा रायडर त्याने टच लाईनला स्पर्श केलेला आहे. त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याने रनिंग पॉइंट मारलेला आहे आणि 1 पॉइंट मिळवलेला आहे. आतापर्यंत सुंदर चढाई केलेला केवी कॉलेजचा खेळाडू पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण सेफ निघून गेलेला आहे. अतिशय चुरशीचा आणि अटीतटीचा असा सामना चालू आहे. PK कॉलेजचा हा खेळाडू चौडा काढलेला आहे. कॉर्नरने हा बाद झालेला आहे. तणावाच्या वातावरणात आतापर्यंत खेळ करणारा PKचा संघ आणि बाईटी मारण्याचा प्रयत्न, पकडण्याचा प्रयत्न हाफ टाइम झालेला आहे आणि 15 गुणांनी आघाडीवर आहे PK कॉलेजचा संघ. हाफ टाइम नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात.
कुठल्याही परिस्थितीत गुण मिळवायला हवेत, पण जैन मानलेले आहे आणि त्याला बाद केलेला आहे. पीके कॉलेजचे खेळाडू किसनगीरच्या खेळाडूंची अक्षरशः उचल मागणी करीत आहे. कॉर्नरला हाताने मारण्याचा प्रयत्न आणि जवळजवळ तो यशस्वी झालेला आहे. तणावाच्या वातावरणात अतिशय खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करतो. पीके कॉलेजचा खेळाडू 1 पॉइंट मिळालेला आहे. केडीचा खेळाडू बैठी मारण्याचा प्रयत्न पण फसलेला आहे. चावला टाकलेली उचल मागणी केलेली आहे. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकून पीके कॉलेजने फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. वेलन, याच्या पुढची मॅच आपल्याला अशीच जिंकायची आहे, कारण ती आपली फायनल मॅच असणार आहे, लक्षात ठेवा. आणि यावर्षी देखील आपण ही स्पर्धा जिंकणार. लगता है अल्लाह ताला मेरी दुआ जरूर पूरी करेगा, इसीलिए तो हम जिद पे जिद हासिल करते जा रहे हैं. का नाही कबूल करणार? या निकालावरच तर विजय सरांचे सारे भवितव्य अवलंबून आहे. आणि मोहिनी मॅडमचे सुद्धा. हो. मोहिनी मोहिनी, माझ्याकडे एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. काय? आपली टीम फायनल्स मध्ये आली आहे. काय सांगतेस काय? येस, ग्रेट. तू जाणार ना फायनल बघायला? ऑफकोर्स मी पण जाणार ना. आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायला जायला नको? ओ, विद्यार्थ्यांनाच का? मला वाटलं तू पण ना. हे 10 लाख रुपये. काहीही झालं तरी विजयचा संघ फायनल मॅच हरला पाहिजे. तुम्ही काय बी काळजी करू नका साहेब. आणि कुणालाही काही कळता कामा नये. कोणाला काय बी कळणार नाही. काम झालंच म्हणून समजा. काय माझी मुलगी बरीच आनंदात दिसते. एवढा कसला आनंद ओसंडून चाललाय चेहऱ्यावरून. पप्पा, तुम्हाला चांगलं माहितीये सगळं, पण तरीही वेड पांघरून पेडगावला जाणं तुम्हाला चांगलं जमतं. विजयचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोचला सुद्धा, म्हणून खुश आहे मी. आय सी. पण अजून फायनल मॅच व्हायची. बाय द वे, मी येणार ह्या मॅचला. तुम्ही खरंच येताय? बघा, विजयच जिंकणार. बघू. घोडा मैदान जवळच आहे. क्या रे, इतना क्या अर्जेंट काम निकाला कि तूने मुझे इतनी रात को यहाँ पे चोरी चुपके बुलाया? भाई, ये मैच हमें हारना होगा. ए, पागल हुआ क्या? अरे भाई सुनो तो, इसके बदले में हमें 10 लाख रुपए मिलने वाले हैं. क्या? 10 लाख रुपए बहुत बड़ी रकम होती है भाई. अरे जिंदगी निकल जाएगी इसे कमाने में. हमें तो एक ही झटके में मिल रहे हैं. किसने ऑफर की? भाई, गनो आया है. अनवर, 10 लाख रुपए. और हाँ अनवर, काम हो जाना चाहिए. चिंता मत करना. अनवर ने एक बार जबान दे दी तो दे दी. और हाँ, यहाँ से जल्दी निकल लेना, वरना कोई देख लेगा. खुदा हाफिज. खुदा हाफिज. आज आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात असून गतविजेत्या बलाढ्य अशा पीके कॉलेजशी नवोदित पण पदार्पणात चांगली कामगिरी करणाऱ्या स्वामी विवेकानंद कॉलेजशी आज रोमहर्षक अशी लढत होणार. प्रचंड विवेश्रीच्या आवेशात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदानात प्रवेश केलेला आहे आणि टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. प्रथम पदार्पणातच अंतिम सामन्यापर्यंत मुसंडी मारलेली स्वामी विवेकानंदचे लढवय्ये खेळाडू. पंचांनी शिटी वाजवून लाईनअपचा इशारा केलेला आहे. दोन्ही संघांचे खेळाडू ओळख परेडसाठी लाईनवर उभे आहेत. प्रमुख पाहुण्यांशी दोन्ही संघांची ओळख करून दिली जात आहे.
छत्रपती पुरस्कार विजेते माननीय श्री वसंत सूद साहेब खेळाडूस आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असून तसेच छत्रपती पुरस्कार विजेत्या माननीय स्नेहल साळुंखे आणि माननीय श्री सुनील शिंदे साहेब यांच्याशी दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख करून दिली जात आहे. टॉस उडवला जात आहे. आणि हा टॉस पीके कॉलेजने जिंकलेला आहे. पाहूया आज अंतिम पीके कॉलेजला मिळालेला आहे. पीके कॉलेजच्या खेळाडूंची सामन्यातील पहिली चढाई अतिशय सावधपणे खेळण्याचा प्रयत्न करीत आहे आणि छान एक गडी बाद केलेला आहे पीके कॉलेजने. अतिशय सावधपणे खेळत त्याने हवेत उलटी लाट मारलेली आहे आणि दोन गुण मिळाले आहेत त्यांना. अतिशय सुंदर खेळ चालू आहे. एक गडी बाद झालेला आहे स्वामी विवेकानंदचा. पीके कॉलेज एसवी कॉलेजवर भारी पडत आहे. एसवीच्या कर्णधाराला फिराव घालण्याचा प्रयत्न पण तो फसलेला आहे आणि दोन गडी बाद केले आहेत स्वामी विवेकानंदच्या कर्णधाराने. पीकेचं पारडं अजूनही जडच आहे. कबड्डी 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 पारडं टाळण्याचा प्रयत्न पण एसवीने साधलेला आहे. त्याला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यामध्ये जोरदार धडपड झालेली आहे. यामध्ये स्वामी विवेकानंद संघाचे 3 गडी बाद केलेले आहेत. स्वामी विवेकानंदचा महत्वाचा रेडर आतापर्यंत अप्रतिम खेळ केलाय त्याने. पीके कॉलेजच्या रेडरने एंट्री घेतलेली आहे. स्वामी विवेकानंदचे 3च खेळाडू पटांगणामध्ये उरलेले आहेत. पीकेचा खेळाडू कॉर्नरला हुल देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि अचानकच हवेमध्ये सुंदरपणे लाथ मारून त्याने स्वामी विवेकानंदच्या खेळाडूला बाद केलेला आहे. रेडरने एंट्री घेतलेली आहे. सावध पवित्रा कॉर्नरने पकडायचा प्रयत्न केलेला आहे पण तो पीकेच्या खेळाडूने एंट्री घेतलेली आहे आणि हाताने मारून बाद केलेला आहे त्याने स्वामी विवेकानंदच्या खेळाडूला. आता पुन्हा चढाई स्वामी विवेकानंदकडून पीके कॉलेजचा खेळाडू अतिशय खोलवर घुसून त्याने चांगला बाद केलेला आहे आणि 1 पॉइंट मिळवलेला आहे. पुन्हा एकदा स्वामी विवेकानंदच्या खेळाडूची एंट्री आणि चारी बाजूला स्वामी विवेकानंदची चढाई वेल डन बॉयज, वेल डन. अशीच आघाडी आपल्याला कायम राखायची आहे. पीके कॉलेजचं नाव आपल्याला उज्ज्वल करायचं. गेली 2 वर्ष आपण जिंकत आलो आहोत. हे 3रं वर्ष. हॅट्रिक आपलीच झाली पाहिजे. आज मला तुम्हाला आपला शिष्य म्हणून घ्यायची लाज वाटते. प्रतिस्पर्धीच्या सुंदर खेळीपुढे आपण मात खात असतो तर हे मी समजू शकलो असतो, पण दुर्दैवाने तसं होत नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, मला पराभव पसंत नाही. अतिउत्साहाच्या भरात तुम्ही आत्मघात करून घेताय. Therefore, control your emotions. मनमेंदू शांत ठेवून शत्रूवर हल्ला करा. ठीक आहे? येस सर. जा. हाफ टाइम नंतर पुन्हा एकदा पीके कॉलेजची चढाई. पीके कॉलेजच्या खेळाडूने टच लाईनला स्पर्श केलेला आहे. अतिशय सेफ गेम खेळत आहे पीके कॉलेजचा खेळाडू आणि एकही पॉइंट न मारता पीकेचा खेळाडू परत गेलेला आहे. दिशावर असलेल्या स्वामी विवेकानंद कॉलेजचा खेळाडू पॉइंट मारण्याचा प्रयत्न करतो. चौडा काढून चेन मारून त्याची उचलबाजू केलेली आहे. टाइम अपचा इशारा. क्या कर रहे यार? काय चाललंय अनवर? सॉरी यार. इकडे काय चाललंय? का असं खेळतोस? काय नाही सर. तुला काय वाटलं मला कळत नाही? आधी वाटलं अतिउत्साहाच्या भरात तो चुकीचे निर्णय घेतोयस, पण तसं नाही आहे.
जाणून बुजून आपल्या संघाला अडचणीत आणतोयस. का करतोयस तू असं? नाही सर. सांग. सर असं काही नाही सर. तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय सर. गप्पा बस. आज जर मैदानात उभा नसता तर तुझ्या श्रीमुखात भडकवून कानशिला लाल केली असती. काय झालं सांग मला. काय नाही सर. ठीक आहे. तुला काय वाटलं मी तुझ्याशिवाय हा संघ जिंकू नाही शकत? इथेच उभा राहा. तुला दाखवतो मला कुठल्या अनवर फनवरची गरज नाही. सर जा तिकडे कोपऱ्यात उभा राहा. सर असं करू नका सर, प्लीज. सर माझ्यावर विश्वास ठेवा सर. खुदा के वास्ते एक चान्स द्या सर. तुमचा विश्वास तोडणार नाही. शेवटची संधी. थँक्यू सर. टाइम ओव्हरचा इशारा. क्रिकेटचा खेळाडू अतिशय सावधपणे खेळत आहे आणि कॉर्नरच्या हाताने टच करून त्याने एक गुण मिळवलेला आहे. स्वामी विवेकानंदचा खेळाडू पॉइंट मिळवण्याच्या प्रयत्नात पण त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसत आहे. कदाचित त्याला गंभीर दुखापत झाली असावी म्हणून स्वामी विवेकानंदचे सगळे खेळाडू आणि प्रशिक्षक त्याच्या जवळ आले. सरळ डावपेच नाही. या मुलाने जाणून बुजून त्याच्या कोचच्या सांगण्यावरून आमच्या मुलाला जखमी केलेलं आहे. अरे नाचता येईना अंगण वाकडं. स्वतःचं संरक्षण करता येत नाही तर खेळता कशाला तुम्ही? मैदानी खेळामध्ये दुखापती या होणारच. हो मिस्टर, जाणून बुजून होणाऱ्या दुखापती आणि खेळताना होणाऱ्या दुखापती यातला फरक कळतो म्हटलं. समजा ना जरा तुम्ही. कुठल्याही प्रकारचा भात घालू नका. अहो पण लागला ना पण मार. तुम्ही बघा ना याला. परत असे वर्तन आढळल्यास दोन्ही संघ स्पर्धेतून बाद करण्यात येतील. मला काय सांगताय त्यांना सांगा, कळलं? नाही नाही, दोन्ही संघांना सांगतोय मी. प्लेअरला पहिलं बाहेर घ्या, मॅच सुरू चला करा. बाहेर चला. चला याला बाहेर घेऊन चला. स्टार्ट रेलचा इशारा. अतिशय सुंदर आणि सफाईदार खेळ खेळत आहेत पीके कॉलेजचे खेळाडू आणि त्याने बाद केला आहे. 2 गुणांनी पिछाडीवर आहे स्वामी विवेकानंद कॉलेजचा संघ. एसपीचा खेळाडू पॉइंट मारण्याचा प्रयत्न करीत आहे. शेवटचे 5 सेकंद बाकी आहेत. मॅच संपल्याचा इशारा. दोन्ही संघांना समान गुण मिळाल्यामुळे पंचांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांना जवळ बोलावलेला आहे आणि पंचांनी दोन्ही संघांना 5-5 चढाया करण्याची परवानगी दिलेली आहे. या 5-5 रेडमध्ये जे खेळाडू बाद होतील त्यांचे गुण गृहीत धरले जातील, पण बाद झालेले खेळाडू मैदानाबाहेर बसणार नाहीत. सामना अतिशय रंगतदार आणि उत्कंठावर्धक होत चाललेला आहे आणि कॉर्नरला मारण्याचा प्रयत्न पण तो फसलेला आहे. पहिली रेड एसपी कॉलेजची. चांगला खेळ खेळत आहे स्वामी विवेकानंदचा कर्णधार आणि दुसरी रेड पीके कॉलेजच्या खेळाडूची. अतिशय सावधपणे खेळत आहे खेळाडू. खूप खेळवता आला पाहिजे कारण दुसरी रेड स्वामी विवेकानंद कॉलेजची. अतिशय जोशात दिसतो तिसरी रेड पीके कॉलेजच्या खेळाडूची. पॉइंट मारायचा प्रयत्न करीत आहे खेळाडू पण कॉर्नरने तिसरी रेड स्वामी विवेकानंद कॉलेजची आणि पुन्हा एकदा साखळी मारून चौथी रेड पीके कॉलेजची. अतिशय अटीतटीचा सामना रंगला इथे. चौथी रेड स्वामी विवेकानंद कॉलेजची. गुण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे स्वामी विवेकानंद कॉलेजला आणि पाचवी आणि शेवटची रेड पीके कॉलेजची. 1 गुणाने आघाडीवर आहे पीके कॉलेज. बैठी मारण्याचा प्रयत्न आणि आपल्याला मॅच जिंकायची आहे. खेळाडू शेवटची चढाई करण्याच्या तयारीत. जिंकण्यासाठी दोन्ही संघांना 1-1 गुणाची अत्यंत आवश्यकता आहे. एसपीचा हा खेळाडू पॉइंट मारण्याचा
इथे रंगलेल्या अंतिम सामन्याचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा आज इथे साजरा होणार आहे. मी छत्रपती पुरस्कार विजेते श्री वसंत सूद व स्नेहल साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी अंतिम विजेत्या स्वामी विवेकानंद संघाला पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करावा. सर आम्हा सर्वांची एक विनंती आहे. आम्हाला ही ट्रॉफी आमचे कोच विजय मोहिते सरांकडून मिळावी. चालेल. प्लीज सर. विजय सर, कृपया आपण स्टेजवर यावं. विजय सर, तुमचं बरोबर ठरलं, माझं चुकलं. माझी मुलगी तुमच्याकडे खूप सुखात राहील ह्याची मला खात्री वाटते. आणि या सगळ्या मुलांच्या मदतीने तुम्ही एकतेमध्ये किती ताकद असते हे दाखवून दिलं. तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. थँक्यू सर.